प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक अध्याय क्रमांक 12 आणि या 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 8 या 8व्या श्लोकामध्ये आपल्याला भगवान मार्गदर्शन करत असताना मयेव मन अदस्त्व मयि बुद्धी निवेशय निवेशेसी मयेव अतरोध्वन संशय। अर्थात भगवंत काय म्हणतात की आपलं जे मन आहे ते मन देवाच्या चरणी वृत्तीरूप करून घाल। काय म्हणतात भगवंत, तुझं जे मन आहे ना ते मन माझ्या चरणी माझ्या ठिकाणी वृत्तीरूप करून घाल। आणि एवढंच नाही तर माझ्या ठिकाणी तुझी बुद्धी स्थिर कर। जर मन तू वृत्तरूप करून घातलं आणि माझ्या ठिकाणी बुद्धी जर स्थिर केली तर मरणोत्तर तू मला येऊन भेटशील। बरं का, काय म्हणतात भगवंत, मृत्यूनंतर तू माझ्या ठिकाणी निवास करशील, तू मला येऊन भेटशील। अशा प्रकारची ओळख, अशा प्रकारची जाणीव या प्रस्तुत अभंगातून भगवंत आपल्याला करून देतात। ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या फळेगाव मधील हे जाधव परिवार अर्थातच खूप मोठा परिवार आणि या जाधव परिवाराच्या मातोश्री कैलासवासी हरिभक्त परायण कमलाबाई भाऊ जाधव आई साहेबांना मागच्या वर्षी अल्पशा आजाराने आई साहेबांचं निधन झालं, देवाज्ञा झाली आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण आज या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर आई साहेबांनी या ठिकाणी कार्य करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं, आपल्या मुलांचं संगोपन केलं। आमचे अनिल दादा असतील, सुनील दादा असतील, दिलीप दादा असतील, आमच्या सुरेखाताई असतील, सुवर्णताई असतील, खऱ्या अर्थाने या मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळलं, मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले। घराला घरपण कसं द्यायचं याचा विचार करून त्या ठिकाणी आई साहेबांनी त्या पद्धतीने कार्य केलं। खरं तर आपण प्रत्येकाच्या घराकडे बघितल्यानंतर, त्या घराच्या शिस्तीकडे बघितल्यानंतर, ते मुलांच्या विचारांकडे आणि मुलांच्या कर्माकडे बघितल्यानंतर त्या आई वडिलांचे विचार आपल्याला कळतात, त्या आई वडिलांच्या संस्कारांची जाणीव आपल्याला होते। आणि या ठिकाणी ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात, संत म्हणतात की मुलांकडे जी काही चांगली कर्म आपल्याला पाहायला मिळतात, चांगले विचार जे काही पाहायला मिळतात, हे देणं, ही देणगी आई वडिलांची असते, ते संस्कार आई वडिलांचे असतात। आणि म्हणून त्याचं श्रेय जगद्गुरु तुकोबा आई वडिलांना देतात। आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या। अर्थात चांगले संस्कार माणसावर जे काही असतात, चांगली कर्म माणसाकडे जी काही उभी राहतात, पाहायला मिळतात, हे संस्कार आई वडिलांचे असतात। आणि खऱ्या अर्थाने या पाचही मुलांवर, त्यांच्या नातवंडांवर, त्याचप्रमाणे या संपूर्ण जाधव परिवारातील जे काही या कुटुंबाशी निगडीत आहेत त्या सगळ्या मुलांवर, त्या सगळ्या कुटुंबावर अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार जे आपल्याला पाहायला मिळतात। याला कारण म्हणजे ही जी माणसं आहेत, या घरातील वयस्क माणसं, अनुभवी माणसं, या माणसांमुळे हे चांगल्या प्रकारचे विचार आपल्याला पाहायला मिळतात। असो, या जाधव परिवाराच्या मातोश्री कैलासवासी हरिभक्त परायण कमलाबाई भाऊ जाधव अर्थातच आई साहेब यांना मागच्या वर्षी देवाज्ञा झाली, यांचं दुःखद निधन झालं, अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। माणूस माणसाच्या आयुष्यामध्ये कर्म करत असताना दोन प्रकारची कर्म करतो, एकतर पाप कर्म किंवा एकतर पुण्यकर्म। कर्म कुठलीही जरी असली, कुठल्याही प्रकारची जरी असली तरी त्याची विभागणी मात्र दोन प्रकारामध्ये झाली जाते, आहे की नाही। कर्माचे प्रकार जरी वेगळे असले, कर्म करण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी मात्र त्या ठिकाणी विभागणी ही दोन प्रकारे होत असते, एकतर पाप कर्म किंवा एकतर पुण्यकर्म। माणसाच्या आयुष्यामध्ये केलेल्या पाप कर्माचं स्मरण कधीच केलं जात नाही, बरं का। माणसाच्या आयुष्यामध्ये केलेल्या पाप कर्माचं स्मरण कधीच केलं जात नाही, पण माणसाच्या आयुष्यामध्ये केलेल्या पुण्य कर्माचं स्मरण केल्याशिवाय राहत नाही, झाल्याशिवाय राहत नाही, मात्र निश्चित आहे। आणि म्हणून आई साहेबांच्या आयुष्यामध्ये जे काही पुण्य कर्म केले, जे काही पुण्य कार्य केलं, जे काही पुण्याचं कर्म केलं,
त्या कर्माचं स्मरण म्हणजे आजचं हे पुण्यस्मरण आहे की नाही. त्यांनी केलेले जे काही संस्कार आहेत, त्यांनी दिलेली जी काही शिकवण आहे, त्यांच्यामुळे लागलेलं जे काही मार्गदर्शन आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्याकडून जो काही पुण्यकर्माचा साठा झाला, जी काही पुण्यकर्म झाली, त्या पुण्यकर्माचं स्मरण म्हणजे आजचं हे पुण्यस्मरण आहे. या ठिकाणी हे पुण्यस्मरण आयोजित करत असताना आज आपण खऱ्या अर्थाने पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान अशा प्रकारचे दान करत असतो. पिंडदानाची विधी झालेली आहे. ज्ञानदानाचं कार्य भगवंताच्या कृपेने, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने चालू आहे. ज्ञानदान, अन्नदान घडणार आहे. जो माणूस आपल्यातून निघून गेलेला आहे त्याच्या नावाने आज 3 प्रकारचं दान घडावं या उद्देशाने आपण हे कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. पहिलं पिंडदान, पिंडाची विधी केली जाते. नंतर ज्ञानदान घडावं, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने आपल्याला श्रवण व्हावं या उद्देशाने हे प्रवचन आयोजित केलं जात आहे. आणि प्रवचन श्रवण झाल्यानंतर मग या जाधव परिवाराकडून आपल्या सर्वांसाठी अन्नदानाची व्यवस्था केली जाते. प्रत्येक मनुष्य या ठिकाणी कर्म करत असताना त्याला ज्याप्रमाणे संग होईल, ज्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन मिळेल, ज्याप्रमाणे त्याच्यावर संस्कार होतील, त्याप्रमाणे तो कर्म करत असतो, त्याप्रमाणे तो कार्य करत असतो. खर तर प्रत्येक माणसाला जन्माला घालताना भगवंताने कुठल्याही प्रकारचा दोष ठेवलेला नाही, कुठल्याही प्रकारचा भेद ठेवलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचा वेगळापण असं ठेवलेलं नाही. म्हणून आपण एक 40-50 पोरं नवजात जन्मलेली, अगदी काही काळापूर्वी जन्मलेली 50 पोरं जर एकत्र केली, एका रांगेमध्ये जरी ठेवली, तरी कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे आपण ओळखू शकत नाही. बरं का? ती विभागणी नंतर होते. पुढीवाडे, कुकुद्देवाडे, जसं मनुष्य मोठा होतो तशी ती विभागणी झाली जाते. आणि त्या ठिकाणी त्याने धारण केलेली जी कर्म असतात, त्या ठिकाणी त्याने आत्मसात केलेली जी कर्म असतात, ज्या कर्माने त्याची वाटचाल होते, तो त्याचा धर्म असतो. धर्म हा कर्माप्रमाणे ठरवला जातो. नवे गीतेमध्ये आपल्याला ओळख करून देत असताना, जाणीव करून देत असताना भगवंत त्या ठिकाणी म्हणतात, आपण आपल्या आयुष्यामध्ये जी कर्म करतोय ती कर्म म्हणजेच आपला धर्म आहे. कर्म म्हणजे धर्म आहे. मग आपण कशा प्रकारची कर्म करावी, कशा प्रकारे राहावं, कशा प्रकारे जगावं, हे आपलं आपण ठरवायचंय. भगवंत या ठिकाणी जाणीव करून देताना, मार्गदर्शन करत असताना काय म्हणतात, मय्यव मन अधस्व मयी बुद्धी निवेशयः निवशस्यसि मय्यव अधहृद्वन संशयः. अर्थात या ठिकाणी कार्य करत असताना तुझं मन जे आहे ना, ते मन माझ्या चरणी वृत्तीरूप करून घाल, माझ्याकडे वृत्तीरूप करून घाल, आणि तुझी बुद्धी माझ्याकडे स्थिर कर. म्हणजे काय होईल, मृत्यूनंतर मरणोत्तर तू मला येऊन भेटशील किंवा माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. त्यासाठी काय केलं पाहिजे आपण, तर आपलं पहिलं मन देवाच्या चरणी अर्पण केलं पाहिजे. मन कसं आहे, मनाची ओळख करून देताना कवयित्री म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, की ते हाकया हाकया फिरत पिकावर. ऐक, सगळी इंद्रिय तृप्त होतात पण माणसाचं मन तृप्त होत नाही. आम्ही आतापर्यंत तृप्त होण्याचा प्रयत्न केला, सुखी होण्याचा प्रयत्न केला, समाधानी होण्याचा प्रयत्न केला, फक्त इंद्रियांचा विचार केला. आम्ही फक्त इंद्रियांचा विचार करतो. संतांकडे आल्यानंतर मनुष्य स्थिर होतो. याला कारण काय, संत इंद्रियांचा विचार करत नाही, संत मनाचा विचार करतात. आम्ही आमच्या इंद्रियांच्या भुकेचा विचार करत असतो, आम्ही आमच्या इंद्रियांच्या आवडीचा विचार करत असतो. संत इंद्रियांची भूक जाणत नाही, संत इंद्रियांची आवड जाणत नाही. संत विचार करतात त्या मनाच्या भुकेचा आणि मनाच्या आवडीचा. आणि म्हणून एकदा काय मन तृप्त झालं की त्या ठिकाणी इंद्रिय तृप्त होत असतात, आणि एकदा काय इंद्रिय तृप्त झाली की मग त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला कार्य पाहायला मिळत आहे, उत्तम प्रकारची कर्म पाहायला मिळतात. खरं तर झालंय काय माहितीये का, मनुष्य माया अधीन झाल्यामुळे, देहबुद्धी अधीन झाल्यामुळे काय करावं हेच कळत नाही, आहे की नाही. देहबुद्धी अधीन झाल्यामुळे, मायेच्या अधीन झाल्यामुळे नेमकं काय करावं, कुठे वाटचाल करावी, कशा प्रकारे जगावं हेच कळत नाही. आणि म्हणून देहबुद्धी अधीन झाल्यामुळे, मायेच्या अधीन झाल्यामुळे, अंधश्रद्धेच्या अज्ञानाच्या अधीन झाल्यामुळे
नेमकं काय होतंय, माणसाला दुःख भोगावं लागतं. बघा, कबीर महाराज ज्या वेळेला रस्त्यामध्ये चालले होते बरं का, रस्त्यात जाता जाता रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका घरामध्ये एका महिलेने धान्य दळायला घेतलेलं जात्यामध्ये, ज्या वेळेला त्या जात्याकडे कबीर महाराजांची नजर गेली, बहुतेक नजर गेल्यानंतर ते निरीक्षण करायला लागले. आणि निरीक्षण करता करता या ठिकाणी ते एवढे रममाण झाले की निरीक्षण करता करता त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, रडायला लागलं. पण त्यांच्याच मागोमाग त्यांचा मुलगा कमाल येत होता. ज्या वेळेला त्याने हे दृश्य बघितलं की महाराज बाबा काहीतरी निरीक्षण करतायत, कसलं निरीक्षण करतायत, तेव्हा त्याने बघितलं तर एक महिला जात्यावर दळण दळत आहे. आणि त्या जात्याचं निरीक्षण करता करता बाबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. पण त्याच जात्याचं निरीक्षण करता करता कमाल मात्र हसायला लागला. बघा फरक काय आहे. कबीर महाराज रडायला लागले आणि कमाल मात्र हसायला लागला. तेवढ्यात कबीर महाराजांनी विचारलं, तू का रे हसतोय? मग कमाल म्हणाला, बाबा पहिले तुम्ही सांगा, तुम्ही का रडताय? काय म्हणाला कमाल? बाबा पहिले तुम्ही सांगा, तुम्ही का रडताय? त्यावेळेला कबीर महाराज बोलायला लागले, अरे म्हणे या जात्याचं ज्या वेळेला निरीक्षण केलं ना मी, त्यावेळेला माणूस सुद्धा कळीच्या आणि काळाच्या या दोन तळांच्या मध्ये असाच भरडला जातोय रे, असाच भरडला जातोय. आणि विषयाधीन झाल्यामुळे, वासनेअधीन झाल्यामुळे त्याची अवस्था विषय पार पीठ करून टाकतात. त्याची पिठासारखी अवस्था त्याची, म्हणजे कोण होतास तू आणि काय झालास तू, अशी अवस्था आज ते विषय ती वासना त्या माणसाची करून ठेवतात. आणि म्हणून ती अवस्था मला आठवल्यामुळे मला दुःख झालं रे, ती अवस्था मला आठवल्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले रे दुःखाचे. पण आता तू का हसतोय ते सांग ना. त्यावेळेला त्याने सांगितलं, हो बाबा, कळी आणि काळाच्या या दोन्ही तळांच्या मध्ये जो दाना, जे धान्य सापडलं त्याचं पीठ झालं जातंय, त्याचं नाव पण शिल्लक राहत नाही, बरं का. पण बघा ना, जे दाणे, जे धान्य मधला जो काही दांडा आहे, त्या दोन्ही तळांना फिरवणारा, दोन्ही तळांना आधार असलेला जो दांडा आहे, त्या दांड्याच्या जवळ मात्र जे धान्य आहे ना ते सुरक्षित आहे. बघा, ते दोन्ही तळाच्या मध्ये भरडलं जात नाही, ते दोन्ही तळाचा त्याला काही परिणाम होत नाही, कुठल्याही प्रकारे फरक होत नाही. तसं आपण जर अखंड भगवंताच्या जवळ स्थिर राहिलो ना, तर कली असो नाही तर काळ असो, आपल्याला काही फरक पडणार नाही. फक्त त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, भगवंताच्या जवळ स्थिर राहिलो पाहिजे. सगळ्या जगाचा निर्माता जो आहे, सगळ्या जगाला चालवणारा जो आहे, सगळ्या जगातील कार्य सगळ्या प्रकारचं घडवून आणणारा आणि सगळं कार्य करण्याची सत्ता ज्या देवावर आहे, देवाची आहे, सगळ्यावर सत्ता ज्या देवाची आहे, त्या देवाच्या चरणाशी आपण जर स्थिर राहिलो, त्या देवाच्या ठिकाणी जर आपण स्थिर राहिलो, तर निश्चित आपल्याला कुठल्याही प्रकारची कळीची किंवा काळाची बाधा होणार नाही, मात्र निश्चित आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ते दृश्य पाहून तो कमाल हसत होता का, जे देवाच्या जवळ आले ते स्थिर राहिले, त्यांचा उद्धार झाला, ते मुक्त झाले, ते कुठल्याही वासनेला बळी पडले नाहीत, ते कुठल्याही विषयाला बळी पडले नाहीत. आणि म्हणून तुम्हा आम्हाला जर शेवटच्या श्वासापर्यंत स्थिर राहून कर्म करायचे, कार्य करायचं आहे, देवाचं होऊन जर राहायचं आहे, तर आपण अखंड आणि अखंड त्या देवाचं विस्मरण होता कामा नये, आपल्याला त्या देवाला सोडता कामा नये.
अखंड त्या देवाच्या बरोबर पाहिजे, अखंड त्या देवाच्या स्मरणामध्ये पाहिजे. आणि जोपर्यंत त्या देवाचं स्मरण असतंय ना तोपर्यंत कुठल्याही प्रकारे कलीचा विचार किंवा काळाचा विचार आपल्याकडे कुठल्याही प्रकारे येणार नाही, कुठल्याही प्रकारे त्या कर्माची आपल्याला बाधा होणार नाही. आणि म्हणून त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण जी काही धावपळ जी काही धडपड करतोय ना विचार केला पाहिजे मी ही कशासाठी करतोय. माझ्या आयुष्यामध्ये मी जी काही धडपड करतो, धावपळ करतो, जे प्रयत्न करतोय, जी कर्म करतोय, या कर्माची विभागणी कुठे झाली जाते याचा विचार आपण केला पाहिजे. आताच मी म्हटलो कर्म अनेक प्रकारचे जरी असले, कर्माचे प्रकार जरी अनेक असले तरी मात्र विभागणी दोन प्रकारेच होत असते, पुण्यकर्म किंवा पापकर्म. मग आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कर्म करत असताना त्या कर्माची गणना पापाकडे होते की पुण्याकडे होते हा विचार आम्ही करायला हवा. पापाकडे जर होत असेल तर त्याची ओळख अशी करून दिलेली आहे, पापाचे फळते दुःख. बरं का, पापाकडे जर त्याची गणना होत असेल, पापाकडे जर त्याची विभागणी होत असेल तर संत म्हणतात पापाचे फळते दुःख, आणि पुण्याकडे जर गणना होत असेल तर पुण्याचे फळते सुख. पण पाप पुण्य आवश्यक भोगावे लागते. जी कर्म असतील पापाची असोत किंवा पुण्याची असोत ती भोगावी लागतातच. प्रत्येक माणसाला नवे नवे, देवादिकांना सुद्धा सुटलं नाही. आपण कोण आहे? देवादिकांना सुद्धा सुटलं नाही. आणि म्हणून आम्ही जी मेहनत करतोय की नाही, आम्ही जी कर्म करतोय की नाही, त्या कर्माने आमच्या भविष्य काळामध्ये काय आम्हाला प्राप्त होणार याचा पहिला विचार आम्ही करायला हवा. संतांनी हाच विचार केला. संतांनी फक्त तात्पुरता विचार नाही केला, बरं का मौली, वर्तमान काळापुरताच विचार नाही केला संतांनी. आता काय आहे, आता काय केलं पाहिजे एवढाच विचार नाही केला. आता जे आम्ही करतोय भविष्यामध्ये ते आम्हाला कशा प्रकारे मिळणार आहे किंवा कशा प्रकारे त्याची काय गती होणार आहे याचा विचार संतांनी केलेला आहे. आम्ही काय करतोय माहितीये का, आम्ही आमची कर्म करत असताना आमच्या कर्माने आम्ही काळाच्या तावडीत सापडलेलो असतो. त्याची ओळख करून देत असताना नाथ महाराज एक मस्त उदाहरण देतात बघा. सर्प बेडका ते गिणी. बरं का, काय म्हणतात नाथ महाराज त्या ठिकाणी, सर्प बेडका ते गिणी आणि बेडूक माशा ते कवळी. एखाद्या सापाच्या तोंडामध्ये बेडूक आहे, सापाच्या तोंडात असलेला बेडूक काय करतोय माहितीये का, समोर आलेले मासे सोडत नाही, तो मासे खाऊन टाकतोय. आता त्याने विचार करायला पाहिजे की जर मी स्वतः सापाच्या तोंडात आहे तर मी खाल्लेले मासे त्याचा फायदा कोणाला होणार आहे. बरोबर आहे की नाही. तसं माणसाचं आहे. आम्ही काळाच्या तावडीत असून पण पाप कर्म करायला सोडत नाही. आम्ही काळाच्या तावडीत असून पण वाईट कर्म करायला सोडत नाही. बरं, आम्हाला माहिती आहे त्या पापाची ओळख करून देत असताना, त्या पाप कर्माची जाणीव करून देत असताना आम्हाला संत रावणाचं उदाहरण देतात. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. पण आम्ही ज्या वेळेला संत रावणाचं उदाहरण देतात ना त्यावेळेला आम्ही स्वतःला विचारलं पाहिजे, स्वतःला शोधलं पाहिजे, त्यापैकी काही कर्म माझ्याकडे आहेत का. बरं का, त्या रावणाच्या कर्माची ओळख करून देताना आम्ही एक विचार केला पाहिजे की जी कर्म रावणाची सांगितली त्या कर्मांपैकी काही कर्म आमच्याकडे आहेत का, काही गुण आमच्याकडे आहेत का. ज्या वेळेला रावणाचं उदाहरण आम्हाला दिलं जातंय ना त्यावेळेला आम्ही स्वतःचा विचार केला पाहिजे की त्यापैकी काही कर्म आमच्याकडे आहेत का. जर असतील तर मग तो रावण नाही. बरं का, एखाद्या मुलाने ती कर्म करावीत म्हणून आई दुसऱ्या मुलाचं उदाहरण देते. ते बघ त्याने असं असं केलं ना, त्याला खूप मारलंय.
आपल्या मुलाने शिकावं, आपल्या मुलाला ते कळावं म्हणून ती आई तसं उदाहरण देत असते. तसे संत आम्हाला तो कंस सांगतात. आम्हाला तो संत काय सांगतात, तो कंस काय करतोय, देवकीच्या मुलांना मारतोय. तो कशासाठी घाबरतोय ना, भीती आतमध्ये आहे. पण त्या ठिकाणी जरी कौस तो दाखवत असतील ना, तरी आम्ही विचार केला पाहिजे की अरे कौस परवडला, जन्माला आल्यानंतर तरी मारत होता तो. बरं का माझ्या मुली, आज आम्ही जन्माला न येताच जर मुलगी म्हणून गर्भपात करत असू तर तो कौस परवडला ना. रावण तो दाखवला, अकस्मात ते राज्य सर्व उडाले. पण त्या रावणाचा अभ्यास करता करता कधीतरी आम्ही जर अहंकाराने भरलेलो असो, अभिमानाने भरलेलो असो, तो अहंकार जर आम्हाला कुठल्याही प्रकारे परमार्थ करून देत नसेल, देवाला शरण जाऊ देत नसेल, देवाचं नामस्मरण करून देत नसेल, तो अहंकार जर परमार्थाला अडवा येत असेल, तर आपण ठरवायला पाहिजे रावण तो नाही, खरं तर ही जाणीव आम्हाला करून द्यायची आहे, ही ओळख आम्हाला करून द्यायची आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जी धावपळ करतोय ना, धडपड करतोय ना, त्याचा भविष्य काळामध्ये काय परिणाम आहे याचा विचार केला पाहिजे. घरातली सगळी गाढ झोपेमध्ये असताना, बरं का मौली, उपडी ठेवलेली टोपली उंदराला दिसली आणि उंदराने विचार केला, ज्या अर्थी सगळी गाढ झोपलेली आहे, टोपली उपडी ठेवलेली आहे, म्हणजे टोपलीच्या आतमध्ये काहीतरी धान्य असेल, काहीतरी धान्य असेल. आणि ते धान्य जर मला खायचं आहे, ते धान्य जर मला प्राप्त करून घ्यायचं आहे, तर टोपली कुडतालायला हरकत नाही. घरातली सगळी माणसं झोपलेली आहेत, त्यांना काय आवाज जाणार आहे. आणि मग त्या उंदराने ती टोपली कुडतलायला सुरुवात केली. बरं का, उंदरांनी ती टोपली कुडतलायला सुरुवात केली. हळूहळू हळूहळू कुडतलता 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 बराच वेळ गेला आणि नेमका त्याच्याच हिरड्यांच्यातून दातातून रक्त यायला लागला. त्याला त्रास व्हायला लागला. पण तो विचार करतोय, त्रास होतोय खरा आहे, हिरड्यांतून रक्त येतोय बरोबर आहे, पण जर या टोपलीला होल पाडला तर आतमध्ये असलेलं धान्य मला मिळणार आहे, आतमध्ये असलेलं धान्य मला खायला मिळणार आहे. आणि त्या आतमधल्या धान्याची प्राप्ती व्हावी म्हणून त्याने काय करायला घेतलं, त्रास होत असताना सुद्धा मात्र ते टोपलं कुडतलायचं सोडलं नाही. पहाटेची वेळ झाली, टोपल्याला होल पडला, टोपलं कुडतलं खरं आहे, पण ज्या वेळेला त्या टोपल्याला होल पडला ना, त्यावेळेला त्याच होलातून त्या टोपल्याखाली बंदिस्त असलेला साप बाहेर आला. आणि तो साप बाहेर आल्याबरोबर रात्रभर मेहनत घेतलेल्या त्या उंदराला मात्र त्याने गिळंकृत केलं, खाऊन टाकलं. ज्या वेळेला तो साप त्या उंदराला खात होता ना, त्यावेळेला तो उंदर आठवीत होता, अरे रात्रभर मेहनत घेतली रे, हिरड्यांच्यातून रक्त येत होत रे, दात दुखत होते रे, मला असं वाटतही होतं की आता थांबावं, पण काहीतरी मिळेल या आशाने मी अतिशय त्रास करून घेतला, मी अतिशय मेहनत घेतली, कष्ट केले, पण शेवटी सगळी मेहनत माझ्याच प्राणासाठी आणि माझ्याच मृत्यूसाठी, मृत्यूला जवळ करण्यासाठी मी केली, हे मलाच कळत नव्हतं. आज माणसाची अवस्था तीच आहे दादा. तुम्ही जर देवाचे विचार, धर्माचे विचार आणि देशाचे विचार बाजूला ठेवून जर स्वतःसाठी, फक्त स्वार्थासाठी जर जगत असाल, फक्त स्वार्थासाठी जर कार्य करत असाल, तर आम्ही काय करतोय, काळाला जवळ करतोय माऊली, आम्ही काळाला जवळ करतोय. जगद्गुरु तुकोबा आम्हाला ओळख करून देतात, नको नको मना गोंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. पण खऱ्या अर्थाने आज आम्ही कलियुगातला जर विचार केला, आम्ही जर विचार केला, तर काळ आमच्या जवळ येत नाही, आम्ही काळाच्या जवळ जातो, आम्ही काळाच्या जवळ जातो. सांगा ना, आम्ही टिटवाळ्याला ट्रेन मध्ये बसल्यानंतर आंबिवली गेली, आम्हाला कल्याणला उतरायचं आहे, आम्हाला कल्याणला जायचंय, आंबिवली गेली, शहाड गेलं,
शहाड गेल्यानंतर थोडी गाडी पुढे गेलं की मग आम्ही बोलतोय आमच्या बाजूला असणाऱ्या माणसांना, कल्याण जवळ आला बरं का. काय म्हणतोय आम्ही? कल्याण जवळ आला बरं का. पण खरं सांगा ना, कल्याण जवळ आलेला असतो की आम्ही कल्याण जवळ गेलेलो असतो? कल्याण आहे तिथेच आहे, आम्ही कल्याणच्या जवळ गेलेलो असतो. तसं काळ आहे तिथेच आहे, कर्माने आम्ही काळाच्या जवळ जात असतो. कर्माने आम्ही काळाच्या जवळ जात असतो. माणसाने किती भ्रमिष्ठ असावं बरं का, माणसाने किती भ्रमिष्ठ असावं. एखाद्या वेळी विंचू जर घरात आला, दिसता क्षणी मनुष्य मारून टाकतो. नवली खरं आहे की खोटं आहे? का ठेवतो त्याला एखाद्या डब्यात बांधून, जरा चांगला आहे, मस्त आहे, सुंदर आहे, दिसायला चांगला आहे, दिसता क्षणी मारून टाकतो तो. कारण त्याला माहिती आहे, या जर कोणाला चावला किंवा कोणाचा जर संग झाला, याला कोणाचा जर स्पर्श झाला तर त्याचा धर्म आहे, डंक मारणं हा त्याचा धर्म आहे. विष चढेल, त्रास होईल, कदाचित मृत्यूला सामोरे जावं लागेल, हे आम्हाला माहिती आहे. मग विंचवाच्या सिंबॉल असलेल्या, विंचवाची चित्र असलेल्या पुड्या जर आमच्या खिशात आहेत तर सांगा ना, आम्ही काळाच्या जवळ जातो, काळ आमच्या जवळ येतो? पुढे आमच्या घरी येऊन पडतात का आम्हाला दुकानापर्यंत जावं लागतंय? ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये एखादी वासना निर्माण होते, त्यावेळेला ती वासनेची पूर्तता करण्यासाठी ती वस्तू आमच्या घरात येते का आम्हाला त्या वस्तूपर्यंत जावं लागतंय? एवढं पण माणसाला कळू नये, आम्ही काळाच्या जवळ चाललोय, काळाच्या जवळ चाललोय, काळ आमच्या जवळ येत नाही. परवा जेव्हा मी एक व्हिडिओ बघितली ती मोबाईलवर, हळदींच्या दिवशी नाचता नाचता मांडव भरलेला असताना बैल आणलं नाचवाला माऊली हळदींच्या, आणि भरलेल्या मांडवामध्ये ज्या वेळेला तो बैल उधळला ना, 7-8 जण उचलून टाकले. कदाचित त्या ठिकाणी एखाद्याला प्राणाला मुकावं लागलं असेल, पण अशा गोष्टी आम्ही लपवून ठेवतो का? आम्ही काळाच्या जवळ चाललेलो आहे, काळ आमच्या जवळ येत नाही, आम्ही काळाच्या जवळ चाललो. दुसऱ्याला दुःख देऊन आम्ही सुखाची अपेक्षा करणं हा भ्रम आहे. दुसऱ्याला दुःख देऊन आम्ही सुखाची अपेक्षा करणं हा भ्रम आहे. ज्या दिवशी आम्ही शेजारच्या अंगण्यामध्ये सुखाची झाडं लावू ना, त्या दिवशी त्या झाडाला आलेली सुखाची फळं, त्या झाडाला आलेली सुखाची फुलं आमच्या अंगण्यात येऊन पडतील हे मात्र निश्चित आहे. पण हे आम्हाला माहिती असताना सुद्धा आम्ही समोरच्या अंगण्यामध्ये काटे लावतोय. पण याचा विचार करत नाही की कधीतरी रहदारी करता करता येता जाता ते काटे आम्हाला सुद्धा टोचणार आहे. समोरच्याला दुःख व्हावं, समोरच्याला त्रास व्हावा, समोरच्याचा घात व्हावा म्हणून जर आम्ही समोरच्याला खरड्यात पडण्यासाठी जर खरडा खोदत असू तर पहिला विचार केला पाहिजे आम्ही की त्या खरड्यामध्ये आम्हाला पहिले उतरावं लागतंय, त्या खरड्यामध्ये आम्हाला पहिले उतरावं लागतंय. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला जो श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात माहितीये का? मयेव मन अधस्त्व मय बुद्धी निवेशय निवसिष्यसि मयव अतवृद्ध मन संशय. भगवंत म्हणतात मन माझ्या ठिकाणी स्थिर कर, मला अर्पण कर. सर्वप्रथम त्या मनाची आम्ही ओळख घेतली पाहिजे. त्या मनाला आवड कसली, कसली आवड आहे मनाला? खऱ्या अर्थाने ज्या मनाला भगवंताच्या नामाची आवड हवी आहे, परमार्थाची भक्तीची ज्या मनाला आवड हवी आहे, त्या मनाला आज काय आवडतंय बघा. मनाचं मनोरंजन जिथे असेल ना, तिथे माणसाला आमंत्रण करावं लागत नाही. तिथे आमंत्रण नसताना जातो माणूस, बरं का? परमार्थ करत असताना सुद्धा मनाची आवड काय आहे? मनोरंजन आणि टाइमपास, बरं का? मनोरंजन आणि टाइमपास ही आवड आहे. म्हणून आम्ही महाराज पाहून जातोय.
जोपर्यंत आम्ही महाराजांना ऐकायला जातोय ना तोपर्यंत फक्त आणि फक्त आम्ही महाराज पाहत असतो, आम्ही महाराजांचं ऐकत असतो. ज्या दिवशी महाराजाला बाहेर करून, ज्या दिवशी महाराजाला बाजूला करून आम्ही कीर्तनच ऐकायला जाऊ, आम्ही प्रवचनच ऐकायला जाऊ, त्या दिवशी 70-80 हजार घेणारे घरी बसलेले असतील आणि आमच्याच आजूबाजूचे पांडुरंग परमात्म्याचं स्तवन करणारे आमच्या समोर उभे असलेले मात्र निश्चित आहे. आम्ही महाराज ऐकायला जातोय ना, आम्ही महाराज पाहायला जातोय ना, म्हणून हजारोने गर्दी आम्हाला पाहायला मिळते. ज्या दिवशी आमच्या अंतःकरणपूर्वक कीर्तन ऐकायची इच्छा निर्माण होईल ना, ज्या दिवशी अंतःकरणपूर्वक प्रवचन ऐकायची इच्छा निर्माण होईल ना, त्या दिवशी आमच्यामध्ये परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही मात्र निश्चित. आणि प्रवचन कीर्तन ही परिवर्तनासाठी आहे. आज जगद्गुरु तुकोबांनी 4-4.5 हजार अभंग आम्हाला दिलेले कशासाठी? टाइमपास साठी, मनोरंजनासाठी? नाही नाही नाही. माऊली ज्ञानोबांनी आम्हाला 18 अध्यायी ज्ञानेश्वरी दिलेली आहे. काय कलियुगामध्ये दुसरा टाइमपास काय नाही म्हणून टाइमपास करण्यासाठी दिलेली आहे का? मनोरंजनासाठी दिलेली आहे का? हरिपाठ मनोरंजनासाठी आहे, टाइमपास साठी आहे? फक्त उड्या मारण्यासाठीच आहे का हरिपाठ? फक्त नाचकाम करण्यासाठीच आहे का हरिपाठ? ते टाइमपास साठी आम्ही तिकडे वापरलं ती बात वेगळी आहे. ज्या दिवशी थाईचं पैसोनी करा एक चित्त आवडी अनंत अडवावा, ज्या दिवशी आम्ही खऱ्या अर्थाने अंतःकरणपूर्वक मन स्थिर ठेवून, बरं का, परमार्थाचा पहिला विचार आहे. जर परमार्थ करायचा आहे, तुम्हाला ग्रंथ वाचन करायचं आहे, हरिपाठ जर करायचा आहे, तर पहिला विषय आहे मन स्थिर ठेवलं पाहिजे. मन स्थिर ठेवलं पाहिजे. एकांतात ज्या वेळेला आम्ही हरिपाठाच्या प्रत्येक अभंगाचा विचार करू ना, त्यावेळेला आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, त्यावेळेला आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हरिपाठ म्हणजे आमच्या आयुष्याचा, आमच्या जीवनाचा मॅन्युअल गाईड आहे, माहिती पुस्तक आहे आमच्या देहाची. त्या हरिपाठाचा अभ्यास करावा आणि एक एक अभंगाप्रमाणे आम्ही चालायला लागावं, आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. पण नेमकं झालंय काय माहितीये का? त्या हरिपाठाचा बोध बाजूलाच राहतो. माऊलींना नेमकं जे सांगायचंय ते बाजूलाच राहतंय आणि आम्ही भलतच काहीतरी करून उठतोय. म्हणून ज्या दिवशी मन एकाग्र ठेवून, एकाग्र चित्तेने, एकांतात राहून ज्या वेळेला आम्ही सर्वच्या सर्व हरिपाठातील पहिल्या अभंगापासून ते शेवटच्या अभंगापर्यंत ज्या दिवशी आम्ही अंतःकरणपूर्वक विचार करू ना, त्या दिवशी प्रत्येक गोष्टीचं विवरण, प्रत्येक गोष्टीचं निरसन त्या ठिकाणी हरिपाठामध्ये माऊलींनी केलेलं आहे. आम्ही आमच्या संसारामध्ये कसं असावं? कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली. कापराला एकदा काय अग्नीचा स्पर्श झाला की फक्त तो पेटताना दिसतोय, बरं का? पण दादा एकदा त्याचं काम संपलं ना, पेटून झालं ना का काही शिल्लक राहत नाही. संसारात तसं आम्ही असावं, कामापुरतं असावं, बरं का? कामापुरतं संसारात आम्ही असावं. ज्या दिवशी आम्हाला संसार सोडायची वेळ येईल ना, त्यावेळेला एवढा अलिप्त असावं का आमचं काही शिल्लक राहता कामा नये. त्या ठिकाणी ममत्व असेल तर सगळं शिल्लक राहील, पण ममत्व जर नसेल तर काही शिल्लक राहणार नाही, काही शिल्लक राहणार नाही. पूर्णपणे अलिप्त होता आलं पाहिजे. आणि म्हणून अलिप्त जर राहायचं आहे, ती तेवढी अलिप्तता जर प्राप्त करून घ्यायचंय, तर पहिलं आपण ज्याच्याकडे ममत्व निर्माण होत आहे, जे मायेच्या अधीन होत आहे, जे देहबुद्धीच्या अधीन होत आहे, त्या मनाची आपण सर्वप्रथम ओळख घेतली पाहिजे. ते मन कसं खूप वेगवान आहे. विज्ञानाने अनेक वेगवान वाहन निर्माण केलेली आहेत, पण मना एवढा वेगवान काही नाही आहे. एक क्षणात कुठल्या कुठे जाऊन येता येते, क्षणात कुठल्या कुठे जाऊन येतं. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती. मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा. मन जीवींचं प्रधान, मन माझं नारायण. म्हणून आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती. आधी मन घेतलं पाहिजे हातामध्ये.
पहिले ते कसं आहे त्याची ओळख आपण घेतली पाहिजे. एक वेळ सगळी इंद्रिय तृप्त होतात पण मन मात्र तृप्त होत नाही. चालून चालून पाय थकतील माऊली पण मन कधी थकत नाही. ते बोलतंय अजून थोडस पाहून घेऊ काहीतरी असेल ते. आता एवढ्या भरोशाने आलोय. पाय थकलेले असताना पण मन त्याला चालायला लावतं. काही वेळेला काम करून करून हात थकतील पण मन थकत नाही. ते मन बोलतंय अजून थोडं केलं ना 4 पैसे जास्त मिळतील. पाहून पाहून डोळे थकतील पण मन थकत नाही. बोलून बोलून तोंड थकेल पण मन थकत नाही. ऐकून ऐकून कान कदाचित बोर होतील पण मन कधी थकत नाही. मन कधी बोर होत नाही. त्या मनाला स्थिर करायचं आहे. म्हणून आपला प्रवास जर आपण करत असू ना तर मन पुढे नको मन मागे पाहिजे. बरं का? ज्या मंदिराच्या प्रांगणामध्ये हे प्रवचन आपलं चालू आहे ना, हनुमंतराया बाजूलाच आहे. त्यांचं स्तवन करत असताना मी काय बोलतो माहितीये? मनाशी टाकेले मागे मग गतीशी तुलना नसते. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारे अंजनी सुता रामदूता प्रभंजना. आणि त्या मारुतीरायांची ओळख करून देत असताना काय म्हटलेलं आहे? मनाशी टाकिले मागे मग गतीशी तुलना नसते. ज्या दिवशी आम्ही सुद्धा प्रवास करत असताना या जीवनाचा या आयुष्याचा मनाला मागे टाकू ना त्या दिवशी आमच्या गतीला तुलना नसेल मात्र निश्चित आहे. जगद्गुरु तुकोबांनी काय केलं? मनाला मागे टाकलं मग गतीला तुलना नाही. मनाचे अधीन नाही झाले. उलट ते आपल्याला ओळख करून देतात. मन इंद्रियांचा राजा सर्व भावे त्याची पूजा. मन जीवींचा प्रधान मन माझे नारायण. तुका म्हणे मन चंचल. किती चंचल आहे ते? हाती येऊ देईना गुरुचं बळ. बरं का? एवढं चंचल आहे ते. आणि म्हणून ते मन जर देवाच्या चरणी आम्हाला अर्पण करायचं आहे तर सर्वप्रथम त्याला आम्ही बघितलं पाहिजे. त्याची ओळख घेतली पाहिजे. पुढे भगवंत म्हणतात तुझी बुद्धी जी आहे ना ती माझ्या चरणी स्थिर कर. माझ्या ठाई स्थिर कर. बरं का? ती बुद्धी जर देवाच्या चरणी किंवा देवाच्या ठाई जर स्थिर केली ना तर निश्चित त्या ठिकाणची कुबुद्धी नष्ट होऊन सद्बुद्धी निर्माण होईल. कारण बुद्धी 2 प्रकारची आहे. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धी घेणे माणुसकाचे, राज्य साणून फुकाचे भेग मागे. अर्थात ती बुद्धी 2 प्रकारची आहे. जर नको तिकडे बुद्धीची वाटचाल असेल, अधर्माकडे असेल, अनितीनेकडे असेल, फक्त स्वार्थासाठी तो कार्य करत असेल, स्वतःचाच फक्त विचार करत असेल, मी कोण आहे, कुठून आलेलो आहे, काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, हा काही विचार ज्याच्या अंतःकरणामध्ये नाहीये, फक्त आलेला आहे, जसं सुचेल तसं वागतोय, जसं सुचेल तशी कर्म करतोय, त्याला कुबुद्धी म्हटली जाते. बरं का? पण ज्या ठिकाणी धर्माचा विचार आहे, देवाचा विचार आहे, नीतीचा विचार आहे, त्याला सद्बुद्धी म्हटली जाते. आणि म्हणून ती बुद्धी आपण देवाच्या चरणी का व्हायची आहे, देवाच्या चरणी का स्थिर करायची आहे? कारण बुद्धी हा प्रकार चौथा आहे. अंतःकरण, मन तिसरा प्रकार आहे. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि मग अहंकार. पहिला विचार माणसाच्या अंतःकरणामध्ये येतो, इथे येतो अंतःकरणामध्ये. अंतःकरण आणि अंतःकरणाची स्थिती दाखवत असताना चारही वाचांपैकी परावाचा ज्या ठिकाणी त्याला अंतःकरण म्हणतात. बरं का? परा, पश्चिमी, मध्यमणी, वैखरी या चारही वाचांपैकी परावाचा जिथे त्याला अंतःकरण म्हणतात. नवे नवे अंतःकरणामध्ये परावाचा आहे. पंच प्राणांपैकी प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या पंच प्राणांपैकी जिथे समान वायू आहे त्याला अंतःकरण म्हणतात. आणि अंतःकरण हे जर पवित्र असेल, आमच्या अंतःकरणामध्ये जर चांगले विचार असतील, आमच्या अंतःकरणामध्ये जर परमार्थ करण्याची प्रेरणा असेल,
देवाचं नामस्मरण करण्याची आवड असेल, आमच्या अंतःकरणात जर भाव निर्माण झाला तर आमचं मन त्याप्रमाणे कार्य करत असतंय. अंतःकरण, मन आणि मग बुद्धी. मनाने चांगलं वागावं, चांगलं जगावं, चांगल्याकडे धाव घ्यावी जर असं वाटत असेल तर पहिले अंतःकरणाचा विचार आम्ही केला पाहिजे. आमच्या आतमध्ये काय चालतंय. आता बघा साधं उदाहरण आहे. आम्ही उठल्याबरोबर सकाळी घरातला कचरा काढून टाकतोय, बरं का. तो कचरा गोळा केला ना की आमच्या जागेत त्याला ठेवत नाही. एक तर कचरावाल्यांची, खरं तर कचरावाले आपण असतो पण त्यांना कचरावाले बोलतो. कचरावाले आले का, अरे ते कचरा गोळा करणारे आहेत, ते कचरा वाहून नेणार आहेत, ते कचरा साफ करणार आहेत. कचऱ्यावाले मग मुख्य आपण, पण आम्ही त्यांना बोलतो कचरावाले आले का बघा. बरं असू द्या. चला, महत्वाचा विषय काय, घरात कचरा ठेवत नाही, नवे तो गोळा करून आमच्या जागेत ठेवत नाही. कारण आम्हाला कचऱ्याचा तिरस्कार आहे, आम्हाला घाणीचा तिरस्कार आहे. सकाळी उठल्याबरोबर आम्ही जेवढा घरातल्या कचऱ्याचा विचार करतो ना, तेवढा जर आमच्या डोक्यातल्या आणि अंतःकरणातल्या कचऱ्याचा जर विचार केला ना तर दादा आमचा दिवस आलेला सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक दिवस आमचा सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगू का, ज्या दिवशी आमच्या अंतःकरणातला आणि डोक्यातला कचरा आम्ही बाहेर काढू ना, तो अमावस्येचा दिवसही आमच्यासाठी शुभ असेल हे मात्र निश्चित आहे. अरे असेल कॅलेंडरवर अमावस्या, माहित नाही आम्हाला, पण जर आमचं अंतःकरण स्वच्छ, आमच्या डोक्यामध्ये जर कुठल्याही प्रकारे कचरा नाहीये ना, आमच्यासाठी तो दिवस शुभ आहे. आपलं जीवन जर सुंदर करून घ्यायचं असेल ना, आपलं आयुष्य जर सुंदर करून घ्यायचं असेल ना, तर पहिला विचार हा केला पाहिजे, अंतःकरण पवित्र कसं होईल. जे स्वयंपाक रूम मध्ये शिजतंय तेच ओटीवर येत आहे, वेगळं काही येत नाही, बरं का. जे अंतःकरणामध्ये चालतंय ना तेच आम्हाला ओटीवर पाहायला मिळत आहे. फक्त इंद्रियांकडे नंतर येतंय, काही काळ ते मनाकडे असते, अंतःकरणाकडे असतंय. अमुक विचार करायचंय, अमुक असं काम करायचंय, हे अंतःकरणामध्ये बऱ्याच दिवसापासून चालू असतंय. आणि मग ज्या वेळेला अंतःकरणामध्ये चालू असल्यानंतर मन स्वीकारत आहे, बुद्धीने जर चालना दिली तर मग तिथे चित्त कार्य करायला लागतंय. अहंकाराच्या रूपाने ते कार्य आम्हाला पाहायला मिळतंय. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशा प्रकारे ते कार्य आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात की मन माझ्या चरणी स्थिर कर, बुद्धी माझ्या चरणी स्थिर कर. अशा प्रकारे जर जगला, अशा प्रकारे जर वागला तर मृत्यूनंतर तू मला येऊन भेटशील, तू माझ्याशी एकरूप होशील. आता याच ठिकाणी भगवंत आपल्याला 8व्या अध्यायामध्ये एक जाणीव करून देतात, बरं का. 8व्या अध्यायामध्ये आपल्याला एक भगवंत ओळख करून देतात. त्या ठिकाणी एक ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेत्ती कोणते सदा तद्भाव भावितः. 8व्या अध्यायातील काहीतरी 6वा श्लोक आहे वाटतंय तो. त्या ठिकाणी जाणीव करून देत असताना भगवंत म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेत्ती कोणते सदा तद्भाव भावितः. त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जीतेनी अवसरे जे आवडोनी जीवी मुळे ते मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी जयाचे आठवे. बरं का, काय म्हणतात माऊली, आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. ज्याच्यावर आयुष्यभर आम्ही प्रेम करतोय, ज्याला जवळ करतोय, ज्याला जीव लावतोय, तेच आम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय. जे आम्हाला शेवटच्या वेळेला आठवतोय, मेल्यानंतर जर आम्ही त्यालाच प्राप्त होत असू किंवा मेल्यानंतर आम्हाला जर तेच प्राप्त होत असेल तर सांगा ना, आम्ही भगवंताचं स्मरण का करू नये, आम्ही देवाचं स्मरण का करू नये. म्हणून मरणी जयाचे आठवे तो त्याची गती ते पावे. भगवंत म्हणतात, संत म्हणतात, म्हणून माते स्मरावे, सदा स्मरावे, अखंड स्मरावे. जळी स्थळी काष्टी पाषाणी अभ्यंतरी सबाई अभ्यंतरी भरून उरलेलं जे परब्रह्म आहे, जो देव आहे,
त्या देवाविषयी आमच्या अंतःकरणात असलेला जो भ्रम आहे तो भ्रम बाजूला केला पाहिजे। त्या देवाच्या नामाविषयी असलेला आमच्या अंतःकरणामध्ये जो भ्रम आहे तो भ्रम बाजूला केला पाहिजे आणि त्या देवाची ओळख घेऊन आम्ही काय केलं पाहिजे, त्या भगवंताचं अखंड नामस्मरण केलं पाहिजे। ज्या दिवशी त्या देवाचं नामस्मरण आमच्याकडून होईल त्या दिवशी आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, आमच्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही। आणि सांगू का, या कलियुगामध्ये तुमचा आमचा उद्धार करून घेण्याचा एकमेव मार्ग जर असेल तर नामस्मरण। तुम्ही कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करा, कुठल्याही वाङ्मयाचा अभ्यास करा, कुठल्याही संतांचा अभ्यास करा, सर्व संतांनी या कलियुगामध्ये उद्धार होण्याचा, दुःखातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग जर सांगितला असेल तर देवाची येद्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चालही साधियल्या। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे। अखंड आम्ही नामस्मरण करायला हवं। नामस्मरण करता करता काय झालं, वेगळं पण उरलं नाही। नामस्मरण करता करता देव पण कधी प्राप्त झालं पत्ता लागला नाही, ते स्वरूप कधी प्राप्त झालं पत्ता लागला नाही। अखंड आणि अखंड ज्याचं नामस्मरण आम्ही करतोय ना ते स्वरूप आम्हाला प्राप्त झालं जातंय। म्हणून अखंड ते भगवंताचं नामस्मरण आमच्याकडून घडायला हवं, व्हायला हवं। तो विचार आम्ही अंतःकरणामध्ये केला पाहिजे, ती कर्म आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे। आणि म्हणून जर देवाचं नामस्मरण अखंड जर करायचं असेल तर त्यासाठी मनाला संगती संतांची पाहिजे, सत्संग पाहिजे। मन कुठे स्थिर केलं पाहिजे, संतांच्या चरणी स्थिर केलं पाहिजे। आपलं मन जर नको तिकडे भटकत असेल ना, नको तिकडे जर जात असेल तर ते कधी स्थिर होणार नाही। आपण किती जरी प्रयत्न केला स्थिर करण्याचा तरी स्थिर होणार नाही। कारण तुका म्हणे मन चंचल हाती येऊ देईना गुरुचे बळ। ते मनच बोलतंय, काही कुठे जायची गरज नाही, काही कोणाचं ऐकायची गरज नाही। आपलं मनावर कंट्रोल असतं म्हणजे बस झाला दादा। 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांचा कंट्रोलर बिघडवला त्याने। सगळं सांडून जे गेले होते ना वनामध्ये फक्त देवाचं होण्यासाठी, त्यांचा सुद्धा कंट्रोलर बिघडवला। आपण कोण आहेत, आपण कोण ऋषी आहे, आपली काय तपश्चर्या आहे, आपली काय उपासना आहे, आपली काय देवपूजा आहे, आपला कंट्रोलर कधी बिघडवतील सांगू शकत नाही। म्हणून ते मन जर देवाच्या चरणी स्थिर करायचं असेल ना तर अखंड संतांचा संग पाहिजे, अखंड संतांचा वास पाहिजे, सहवास पाहिजे अखंड संतांचा मार्गदर्शनाशिवाय ते मन स्थिर होत नाही। किती परिवर्तन होतंय सत्संगामध्ये बघा। काय झालं, एकदा नारदाला वाटलं, नारद मुनींकडे एकदा प्रश्न आला, नारदाला एकदा वाटलं की नेमका संतांचा संग केल्यानंतर माणसामध्ये काय परिवर्तन होतं। असा कोणाकडे विचार आला, नारदाकडे। अखंड जर आम्ही संतांचा संग जर केला तर आमच्यामध्ये काय परिवर्तन होतंय। आणि नारद मुनींनी हा प्रश्न श्री विष्णूला केला, भगवंताला केला की सत्संगाचा महिमा काय आहे, सत्संगामध्ये काय परिवर्तन होत आहे। भगवान विष्णूने सांगितलं नारदाला, नारदा समोर ती वय आहे ना, ते झाड आहे ना त्याच्या बाजूला ते वय आहे, त्या वहीवर एक सरडा आहे, त्या सरड्याला जाऊन विचार सत्संगाचा महिमा काय। आणि ज्या वेळेला त्या नारदाने जाऊन त्या सरड्याला विचारलं की सत्संगाचा महिमा काय, सत्संगाचा महिमा काय एवढं फक्त त्याने ऐकलं त्या सरड्याने आणि त्या ठिकाणी तो सरडा मेला। गोष्टीमध्ये आपल्याला अधिक वेळ घ्यायचा नाही, गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये सिद्धांत काय ते आपल्याला पाहायचा आहे। तो मेल्यानंतर मग इकडे नारद मुनी आले, परत भगवंताला सांगितलं, भगवंता त्याने काही सांगितलं नाही मला की सत्संगाचा महिमा काय, उलट अर्थ मी विचारल्याबरोबर तो मेला गेला। ठीक आहे, मग त्याने नाही सांगितलं ना, त्या झाडावर पोपट आहे, त्या पोपटाला जाऊन विचार, आणि जाऊन विचारलं, पोपटही मेला। भगवंताकडे आल्यानंतर त्या नारदांनी सांगितलं म्हणे देवा जसं सरड्याचं झालं तसंच त्या पोपटाचंही झालं। असं काय, मग ठीक आहे, बऱ्याच वर्षाने राजाला मुलगा झालाय, त्याला जाऊन विचार सत्संगाचा महिमा काय। मग मात्र नारद मुनी म्हणतात सरड्याचं विचारायला कोणी नव्हतं, पोपटाचं विचारायला कोणी नव्हतं, आणि बऱ्याच वर्षांनी जर राजाला मुलगा झालाय त्याला आपण जाऊन विचारावं। आणि जसं यांचं दोघांचं झालं तसं तिचं काही बरं वाईट जर झालं तर आपली काही खरी गत नाहीये।
पण तरी सुद्धा देवाच्या वचनावर विश्वास, नारद मुनी गेले. राजवाड्यामध्ये गेल्यानंतर राजाने ज्या वेळेला बघितलं, आदरातिथ्य केलं, आचार्य देव भव अशा प्रकारे चांगल्या प्रकारे त्यांचं पूजन केलं, त्यांना पाहुणचार केला, त्यांना बसायला दिलं. आणि राजाच्याच मुखातून राजा म्हणाला, महाराज बऱ्याच वर्षांनी पुत्राचा लाभ झालेला आहे, पुत्र प्राप्ती झालेली आहे, आपण आलेले आहात तर आपल्याकडूनच नामकरण करा. मग नारद मुनी म्हणतात, ठीक आहे, हरकत नाही, पण ज्या ठिकाणी तो मुलगा असेल ना त्या खोलीमध्ये फक्त आम्ही दोघेच जण असणार. काही काळ आम्ही चर्चा केल्यानंतर मग नामकरण विधी करू आपण. आणि झालं, ज्या ठिकाणी तो मुलगा आहे त्या ठिकाणी नारद मुनींना पाठवलं. त्या ठिकाणी नारद मुनींनी गेल्याबरोबर नमस्कार केले त्या मुलाला आणि फक्त विचारलं, दादा रे सत्संगाचा महिमा काय, भगवंतानी मला पाठवलंय. मग तो मुलगा बोलतोय, काय, पूर्वी मी सरड्याच्या योनीमध्ये होतो, तुमचा संग झाल्यामुळे सरड्याची योनी तर माझी तिथे संपली, पण मधल्या अनेक योन्या कट होऊन मला डायरेक्ट पोपटाच्या योनीमध्ये जन्म झाला. तिथे तुमचा संघ झाल्यामुळे मधल्या अनेक योन्या कट होऊन आज तुमच्या संघामुळे मी राजाच्या घरामध्ये राजपुत्र म्हणून जन्माला आलेलो आहे. हा सत्संगाचा महिमा आहे. आता आमच्याकडे जर आम्ही बघितलं तर संतांचा संघ झाल्यानंतर आमच्यात काय परिवर्तन झालं हे ज्याचं त्यांनी शोधायचं आहे. एकेकाळी कर्माने रंग बदल्या सरोड परवडला माऊली, बरं का, रंग बदलणारा सरोड परवडला पण माणूस परवडला नाही. मिनिटाला रंग बदलतोय म्हणून संत म्हणतात, दगड एकदाच मंदिरात जातो देव होतो, माणूस रोज मंदिरात जातो. तरी दगडच जर राहत असेल, खरं सांगू का, माणसाची उपमा जर दगडाला दिली ना तर दगडालाही राग येतो. तो दगड काय बोलतो माहितीये, अरे माझी उपमा त्याला काय देता, माझी एकदा खपली फोडली ना ती परत लागत नाही, माणसाची कुबुद्धी झाडली तरी परत येऊन लागते, माझी उपमा काय त्याला देता. म्हणून संत म्हणतात, टाकीने खपली फोडली ती मागुती ना जडली, पण मनुष्याची कुबुद्धी झाडली ती पुन्हा लागली. रस्त्यावर असलेला दगड, बरं का, नेहमी लोकांना येता जाता त्रास व्हायचा माऊली. कोणाची ठेस लागायची, कोणाचं डोकं फुटायचं, कोणाचा डोक्याला लागायचं. प्रत्येकाच्या मनामध्ये विचार यायचा की एक दिवस हा दगड बाजूला केला पाहिजे, पण हिंमत नव्हती कोणाची दगड बाजूला करायची. बरं का, नेहमी त्रास व्हायचा पण हिंमत नव्हती कोणाची दगड बाजूला करायची. दगडाला हात लावील कोण. एक दिवस साधू पुरुष त्या गावामध्ये आले. त्या गावकऱ्यांना जवळ केलं, बोलावलं आणि सांगितलं, तुमच्या रस्त्यावर असलेला दगड मला हवा आहे बोलल्यानंतर 1 मिनिट न लावता गावकरी लगेच सगळ्या सह्या दिल्या. सगळा घेऊन जा महाराज, तसाच घेऊन जा, आम्हाला गाववाल्यांना काही देऊ नका. तो दगड तुम्ही काढताय ना, हेच आमचं भाग्य आहे, हेच आमचं पुण्य आहे काहीतरी. कारण लय जणांची बऱ्याच जणांना त्रास दिला त्याने आतापर्यंत. आणि तो साधू पुरुष ते दगड घेऊन गेले. काही कालांतराने त्याच गावात आले. त्या गावकऱ्यांना सांगितलं, तुमच्या गावामध्ये अमुक अमुक देवाचं मंदिर आपल्याला बांधायचं आहे, मूर्ती माझ्याकडून, मंदिराला काही लागेल तेही माझ्याकडून, तुम्ही सुरुवात करा. मंदिर भव्य दिव्य असं बांधलं गेलं. प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मूर्ती ज्या वेळेला गावात आणली, मंदिरात आणली, त्यावेळेला गावकरी निरीक्षण करायला लागले, ही मूर्ती एवढी सुबक आहे, एवढी चांगली आहे, एवढी सुशोभित आहे, हा दगड तरी कुठून आणला असेल. गावकऱ्यांचं ऐकल्यानंतर ते महाराज बोलले, हाच तो दगड. तुमच्या रस्त्यावर जो अनेकांना त्रास द्यायचा ना, तो दगड. ग्रामस्थांनी नमस्कार केला, महाराजांची स्तुती केली. तिथे स्तुती करता करता काहींनी महाराजांना प्रश्न केला, महाराज नेमकं काय केलं तुम्ही, काय केलं, किती मेहनत घेतली, त्या दगडाची एवढी सुबक मूर्ती तयार झाली. त्यावेळेला महाराजांनी दिलेलं उत्तर चांगलं आहे, ते प्रत्येकाने स्मरणात ठेवा. महाराज काय म्हणतात माहितीये, दादा त्या दगडात मूर्ती पूर्वीच होती रे. काय म्हणतात महाराज, दादा
त्या दगडामध्ये मूर्ती पूर्वीच होती, मी फक्त नको असलेला भाग बाजूला केला, मूर्ती आपोआप तयार झाली. ज्या दिवशी आम्ही आमचा नको असलेला भाग बाजूला करू ना, त्या दिवशी बसल्या जागेवर आमचा देव तयार नाही झाला तर हरलोच ना. बसल्या जागेवर देवासारखा माणूस जर तयार नाही झाला तर हरलो आपण. फक्त काय केलं पाहिजे, आम्ही आमचा नको असलेला भाग आम्ही बाजूला केला पाहिजे. आमचं नेमकं काय होतंय माहितीये का माऊली, आमची नको असलेला भाग खूप चिटकून राहतो. आम्हाला ममत्व माया सुटत नाही, देहबुद्धी सुटत नाही, अंधश्रद्धा आहे, अज्ञान आहे, ते अज्ञान आम्हाला सुटत नाही. असे वेगवेगळ्या प्रकारचे भाग आम्हाला चिटकून राहतात ना, म्हणून देव आमच्या आतमध्ये असून सुद्धा आम्हाला दिसत नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे पोते देवे भरले नोहे. जरा बघा म्हणजे कळेल. असो, एक वेळ तो रंग बदल्या सरळ परवडला, पण माणूस नाही परवडला. अरे मांजर जर आडवी गेली तर 5 पावले मनुष्य मागे येतो का, माझं काम होणार नाही. मी म्हणेन मांजर जर आडवी गेली ना तर अजिबात 5 पावलं मागे यायची गरज नाहीये. जर तुमचं काम होणार असेल ना तर होणारच, 100% होणार. मांजरी मुलं कोणाचंही काम अडून राहत नाही, पण माणूस जर आडवा गेला ना तर झालेलं कामही काही वेळेला होत नाही माऊली, कारण माणूस खूप खराब आहे. अशी आडवी जाणारी माणसं संत जवळ घेतात, सरळ करतात, एवढी सरळ करतात का मग गाव बोलते एकेकाली आडवा जाणारा माणूस किती सरळ झालाय बघा. काय पोपटा सारखा बोलतोय होतो, कधी असं वाटत नव्हतं का एवढं बोलेल म्हणून, पण पोपटा सारखा बोलायला लागला. थांब जरा, अजून 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 पुढे जायचं आहे. एकेकाली रंग बदलणारा सरळ पोपटा सारखा आज बोलायला लागला, देवाचं स्तवन करायला लागला, पांडुरंग परमात्म्याचं बोलायला लागला, भक्तीचं, परमार्थाचं, देवाचं, देशाचं, धर्माचं बोलायला लागला. पण तरीही जर त्याने सत्संग सोडला नाही, अखंड आणि अखंड संतांच्या संगतीला राहिला, तर त्याच्यामध्ये सत्संगामुळे काय बदल होतो तर त्याची ओळख संत आपल्याला करून देतात. मोक्ष श्री अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्र असंख्यात नृपती केले. बसल्या जागी त्याला राजपुत्र बनवण्याचं काम संत करत असतात. आता राजपुत्र म्हणजे काय, आपण समजू संत राजा आहे, ज्याच्याकडे सगळं काही आहे. घातले दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरली अनंत भांडार. सांगू का, एक वेळ राजा तर एखाद्या गोष्टींमध्ये कमी पडेल, पण ज्याला संतांचा संग झाला ना माऊली, त्याला कशातच काही कमी ठेवत नाही. म्हणून राजांनी सुद्धा संतांचा आधार घेतला. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जगद्गुरु तुकोबांनी उपदेश केला, जगद्गुरु तुकोबांचं मार्गदर्शन लाभलं आणि सत्संग लाभल्यानंतर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींकडे त्या प्रकारचे विचार निर्माण झाले, त्या प्रकारची कर्म निर्माण झाली आणि खऱ्या अर्थाने ती प्रेरणा निर्माण झाली सत्संगामुळे, संतांच्या संगतीमुळे. त्याच संतांच्या संगतीला जर आम्ही अखंड राहिलो ना माऊली, तर निश्चित बसल्या जागी त्या संतांचे विचार आमच्याकडे प्राप्त होतील, त्या संतांची कर्म आमच्याकडे प्राप्त होतील आणि आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे सत्संगामध्ये एवढं परिवर्तन होत आहे की एकेकाळी कर्माने भिकारी असलेला मनुष्य, कर्माने दरिद्री असलेला मनुष्य, विचाराने दरिद्री असलेला मनुष्य विचाराने श्रीमंत होतो, कर्माने श्रीमंत होतो. किती श्रीमंत होतो, राजांनी प्रसन्न होऊन, बरं का, राजांनी कृपा करून सोने हिरे महाराजांना पाठवावे, त्याच्याकडे महाराजांनी पाहावं आणि मग महाराजांनी म्हणावं सोने रुपये आम्हा मूर्तिके समान. याला खरी श्रीमंती म्हणतात, सोने रुपये आम्हा मूर्तिके समान. सर्वांकडे पाहण्याचं दृष्टी समान ज्या दिवशी आमची निर्माण होईल ना, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ, आमच्या जगण्यातला भेद बाजूला होईल, आमच्या वागण्यातला भेद बाजूला होईल. ज्या दिवशी आमच्या आयुष्यातला भेद बाजूला होईल ना, त्या दिवशी विष्णुमय जग आम्हाला दिसायला लागेल. आणि ज्या दिवशी विष्णुमय जग आम्हाला दिसायला लागेल, त्या दिवशी संतांमध्ये आणि आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारे फरक राहणार नाही, मात्र निश्चित आहे. हेच संतांना अभिप्रेत आहे, बरं का. आपण गीतेचा अभ्यास का करावा, आपण गाथेचा अभ्यास का करावा, आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास का करावा,
संतांशी एकरूप झालो पाहिजे, त्यांच्या विचारांशी एकरूप झालो पाहिजे, त्यांच्या कर्माशी एकरूप झालो पाहिजे. कधीतरी त्या जनाबाईच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला चालता आलं पाहिजे. जर तिच्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या, आम्ही जर परमार्थ करतोय आणि अजून जर आमच्या भाकरी सासूला शिव्या देत असतील तर आमच्यात आणि तिच्यात किती फरक आहे हा विचार आम्ही करायला हवा. ज्या सावतामाळीने कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. अखंड त्या शेतामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त पांडुरंग परमात्म्याला बघितलं आणि पांडुरंग परमात्म्याचं स्तवन केलं, नामस्मरण केलं. कधी पंढरपूरला न गेलेले सावतामाळी स्वतः पांडुरंग परमात्मा सावतामाळ्याच्या मळ्यामध्ये येत आहेत आणि नुसते येत नाहीत तर सावतामाळ्याच्या हृदयामध्ये लपायला जागा मागतायत. कधीतरी आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही ज्या ठिकाणी आहोत ना त्याच ठिकाणी आम्हाला सगळं काही दिलेलं आहे, फक्त आम्ही शोधत नाही माऊली. लहानपणापासून ज्या भिकाऱ्याने मंदिराच्या पुढे एका पायरीवर बसून, बरं का असा अंतर होता जरा, ते काही अंतरावर बसून त्या ठिकाणी त्याने भीक मागितली. लहानपणापासून तरुणपण अख्खं तिथंच गेलं, त्याचं वृद्धपणही अख्खं तिथेच गेलं, त्याच जागेवर तिथेच भीक मागून गेलं. अनेक पुजारी गेले त्याच्या डोळ्यासमोर पण तो नाही गेला. बरं, ज्या वेळेला तो भिकारी मेला ना त्या वेळेला तिथल्या अनेक पुजाऱ्यांनी विचार केला, अनेक गाववाल्यांनी विचार केला का लहानपणापासून याला आपण इथं पाहतोय, ह्याच जागेवर त्याने बसून भीक मागितलेली आहे. आपण एक काम करू, ही जागा खोदू आणि इथे त्याला गाडू आणि त्याची समाधी तयार करू. आयुष्यभर ज्या जागेवर बसून त्या भिकाऱ्याने भीक मागली ना, मेल्यानंतर त्याला पुरायला ज्या टायमाला फक्त 3 फूट ती जागा खोदली ना माऊली, धनाचा हांडा त्या ठिकाणी सापडला. तेव्हा लोक आश्चर्य करायला लागली का धनाच्या हांड्यावर बसून याने भीक मागली, पण कधी प्रयत्न केला नाही की धना काढण्याचा ना धन मिळवण्याचा कधी प्रयत्न केला नाही. माणसाची अवस्था हीच झालेली आहे. आम्ही ज्या ठिकाणी आहेत ना त्या ठिकाणी सगळं काही आहे. जणू देह ही पंढरी, फक्त बोलण्यापुरतच का मग? जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग फक्त बोलण्यापुरतच. अरे बाईमध्ये जर अजून तुला तो पांडुरंग दिसत नसेल, आईमध्ये जर अजून तुला पांडुरंग दिसत नसेल तर फक्त बोलण्यापुरतच काही. शास्त्र म्हणतं यत्र नारी असते पूजनते रमणते तत्र देवता. हा ज्या दिवशी तुमच्याकडून सगळ्या महिलांचा आदर आणि सन्मान होईल त्या दिवशी सगळ्या प्रकारच्या देवता तुमच्या घरात रममाण होतील, हे मात्र निश्चित आहे. आम्ही दोन्ही देवींचा आदर केला पाहिजे, आम्ही दोन्ही महिलांचा आदर केला पाहिजे. ज्या महिलेमुळे या जगात आम्ही आलो, ज्या महिलेमुळे हे जग आम्ही अनुभवतोय, ज्या महिलेमुळे ज्या बाईमुळे हे जग आम्ही पाहतोय अनुभवतोय, या जगामध्ये राहण्यासाठी जिने आम्हाला प्रेरणा दिलेली आहे, जिने आम्हाला सांभाळलेला आहे, तो आदर्श आणि त्या आईची सेवा आम्ही केलीच पाहिजे. त्या आई रूपी श्रीची सेवा आम्ही केलीच पाहिजे. पण आमच्यासाठी ज्या बाईने जग सोडलेला आहे ना, त्या पत्नीचाही आदर आम्हाला करता आला पाहिजे, त्या बाईचाही आदर आम्हाला करता आला पाहिजे. तिच्याकडे फक्त पायातली वाहन पायी बरी म्हणून नाही पाहता कामा दादा, नाही पाहता कामा. असेपर्यंत किंमत कळत नाही, मग गेल्यानंतर कळतंय काय केलं असेल आम्ही, कशा प्रकारे जगलो असेल आम्ही. आणि संतांनी नेमकं हेच कार्य केलंय हो. जगद्गुरु तुकोबांच्या चरित्राचा अभ्यास करा, चालत्या बोलत्या देवांची सेवा केली. बरं का, पहिले चालते बोलते देव घडवलं जगद्गुरु तुकोबांनी. पंढरीच्या पांडुरंगाची कृपा त्यांच्यावर झाली, पांडुरंगाला धावून यावं लागलं, पंढरीच्या पांडुरंगाला त्यांच्यासाठी कार्य करावं लागलं. माऊली ज्ञानोबांचा जर विचार केला तर माऊली ज्ञानोबांनी सुद्धा चालत्या बोलत्या मंदिरांची आधी सेवा केली. ज्ञानेश्वरी कोणासाठी आहे? तुमच्या आमच्यासाठी आहे. चालत्या बोलत्या मंदिरांसाठी आहे. ही मंदिरं घडावीत, ही मंदिरं वाढावीत, या मंदिरामध्ये धर्माचे संस्कार आणि संस्कृती निर्माण व्हावी म्हणून ज्ञानेश्वरी आहे. आम्हाला कसं जगावं, कसं वागावं हे कळावं म्हणून जगद्गुरु तुकोबांनी गाथा दिलेली आहे. चालत्या बोलत्या मंदिरांची सेवा त्यांनी केली ना, देवातल्या देवळातल्या मंदिरातल्या देवाची कृपा त्यांच्यावर झाली.
आजही आम्हाला एक जाणीव करून देत असताना संत म्हणतात, ज्या दिवशी आम्हाला आमच्या घरामध्ये असलेल्या चालत्या बोलत्या मंदिरांची सेवा आमच्याकडून घडेल ना, आई वडिलांच्या रूपाने असलेल्या त्या देवांची सेवा ज्या दिवशी आमच्याकडून घडेल, त्या दिवशी 33 कोटी देवांची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही मात्र निश्चित आहे। पण आमच्याकडून आमच्या घरातल्या देवांचा जर तिरस्कार होत असेल, मत्सर होत असेल, आमच्या वागण्याने आमच्या जगण्याने जर त्यांच्या डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू येत असतील ना, तर 33 कोटी देवांची सेवा जरी आम्ही केली तरी एकही देवाची कृपा आमच्यावर होणार नाही हे मात्र तेवढंच निश्चित आहे। म्हणून जेवढं संसाराविषयी ममत्व आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतंय ना, जेवढं प्रपंचाविषयी ममत्व आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतंय ना, एखादी वस्तू माझी आहे आणि ती माझी ज्या वेळेला आम्हाला समजते, कळते, त्यावेळेला जेवढं त्या वस्तूविषयी ममत्व आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतंय, तेवढं ममत्व सासूच्या अंतःकरणामध्ये सुनेविषयी ज्या दिवशी निर्माण होईल आणि सासूच्या मनामध्ये ज्या दिवशी विचार येईल की माझी सून नसून माझी मुलगी आहे आणि मुलगी म्हणून ज्या दिवशी ती बघेल ना, त्या दिवशी सासू सुनेंची भांडणं मिटलेली असतील मात्र निश्चित आहे। ज्या दिवशी सुनेच्या अंतःकरणामध्ये सासूविषयी ममत्व निर्माण होईल, माझी सासू नसून माझी आई आहे, आई म्हणून ज्या दिवशी तो विचार तिच्या अंतःकरणात